नमस्कार मंडळी, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, कापूस हे आपल्या महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं नगदी पीक। आपण सगळेजण जाणताच की कापसाला पांढरं सोनं असं म्हटलं जातं। जवळपास 42 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते। स्वच्छ असं उबदार कोरडं हवामान, काळी कसदार खोल मध्यम स्वरूपाची जमीन कापूस या पिकासाठी लागते। आता कापूस हे जे पीक आहे, अक्षरशः शेतकरी या पिकावर एक गुलाबी बोंडअळी नावाचा प्रकार येतो, त्यासाठी खूप वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत। काय करावं, याच्यावर नेमक्या उपाययोजना काय आहेत या जाणून घेण्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधव उत्सुक आहेत। कारण ही जी गुलाबी बोंडअळी आहे ही फार मोठ्या प्रमाणात कापसाचं नुकसान करते। मराठवाडा आणि विदर्भात कापसाचं फार मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं। तर कापूस पीक घेणारे जे काही शेतकरी त्यांनी आजचा कार्यक्रम आवर्जून बघण्यासारखा आहे, कारण अळीची पहिली जी अवस्था असते ना ती आपल्या लक्षात आली तर उपाय योजना ही सहजच आपण करू शकाल। आजचा विषय त्यासाठी आपण लक्षात घ्या। आजचा विषय आहे शेतकरी बंधू भगिनींनो, गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना। आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केले डॉक्टर शिवाजी तेलंग यांना, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्रज्ञ, कापूस संशोधन केंद्र नांदेड या ठिकाणाहून ते आलेत। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आजचा हा लाईव्ह फोन इन स्वरूपाचा कार्यक्रम आहे, तेव्हा आपण शेतकरी बांधवांना आपले फोन नंबर्स देऊया। आमचे फोन नंबर्स लिहून घ्या। 2490 8050 2498 8050 आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी 022 हा STD कोड आपण लावायचा आहे। सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना माझी नेहमीप्रमाणे एक विनंती असणार आहे की आपण दूरदर्शन संचाचा आवाज प्रश्न विचारतेवेळी पूर्ण बंद करायचा आहे, सलग प्रश्न विचारायचा आहे आणि विषयाला अनुसरून असे आपले प्रश्न येऊ द्यात। चर्चेला सुरुवात करते। सर, सुरुवातीला मला एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की नेमकी याची जी परिभाषा आहे गुलाबी बोंडअळीची ती नेमकी काय आहे, आणि जीवनक्रम जर सांगायचा झाला, अवस्था सांगायची झाली तर आपण काय सांगाल, ती आपण सुरुवातीला समजून सांगूया आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहे त्या ठळकपणे आपण शेतकरी बांधवांना त्याही सांगूया। काय सांगाल सर? बरोबर। आता गुलाबी बोंडअळी ही आणि किंवा आपण तिला शेंद्री बोंडअळी असं संबोधतो, ही एक कीटक वर्गातील पतंग वर्गातील आर्थ्रोपोडा म्हणजे इन्सेक्टा ह्या गणामध्ये येते आणि लेपिडोप्टेरा हे गण आहे त्याचा। आणि याच्यामध्ये पेक्टिनोफोरा गॉसिपियरला ह्याचं शास्त्रीय नाव आहे। बरं। आणि हे याच्यात 4 अवस्था असतात, अंडी, अळी, कोश आणि पतंग। आपण स्लाइडद्वारेही आपण त्या समजून सांगूया। परिभाषेची एक छान स्लाइड आहे, आपण त्यात आपण दाखवू शकतो की नेमकी शास्त्रीय परिभाषा काय आहे ती। हां, काय सांगाल सर, अवस्थांविषयी काय सांगाल? आता याच्या नेक्स्ट स्लाइड आहे ती। हां, तर आता ही गुलाबी बोंडअळीचा जो जीवनक्रम आहे तो साधारणतः 4 ते 6 आठवडे असतो। आता ह्याच्यामध्ये अळीच्या नंतर कोश, पतंग आणि अंडी ह्या 4 अवस्थेतून ही त्याचं जीवनक्रम पूर्ण करत असतं। बरोबर। आणि अनुकूल हवामान असेल तर 4 ते 6 आठवडे हा जीवनक्रम पूर्ण होतो आणि प्रतिकूल हवामानामध्ये हे जवळजवळ 2 आठवडे 3 आठवडे सुद्धा जास्तीत जास्त, म्हणजे जवळजवळ 9-10 आठवडे ह्याच्या जीवनक्रमाला पूर्ण होतात। जसं आता जास्त थंडी पडली किंवा उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलं तर तिचा हे जीवनक्रमामध्ये सुप्त अवस्थेमध्ये जाऊन वाढ होत असते। बरं, आता आपल्या बेटी कपाशी आहे त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय,
हे आपण नेमकं ओळखायचं कसं? म्हणजे काही लक्षणे त्यात दिसून येतात का? काही आपल्याला लक्षात येण्याजोग्या काही महत्त्वाच्या टिप्स शेतकरी बांधवांना देता येतील का? आता हे बीटी कापूस जो 2000 मध्ये आला, हे ह्याच्यासाठी आला की बाबा ह्या जे बोंडआळ्या आहेत, अमेरिकन बोंडआळी असेल, टिपक्याची बोंडआळी असेल किंवा गुलाबी बोंडआळी, हो हो. तर ह्यात सर्व आणि स्पोडोप्टेरा म्हणून एक आहे, तंबाखूच्या पानावर कुरतडून खाणारी आळी. हो. अशा चारही आळीच्या ह्याच्यासाठी 2000 मध्ये हे BG1 म्हणून आला. आणि त्याच्यानंतर BG2 2005-06च्या नंतर, हं. आणि हे आल्यानंतर सुरुवातीला बीटी म्हणजे काय आहे? हे बॅसिलस थुरिनजेनेसिस एक जीवाणू आहे. बरं. आणि हे जीवाणू आपण पावडर फॉर्म मध्ये हे स्प्रे करत होतो. डायपेल, डेल्फिन सारखे पावडर म्हणजे फॉर्म मध्ये आपण या अगोदर फवारणी करत होतो. परंतु हे ह्याच्यामध्ये इंजेक्ट झालेले हो. प्लांट्स मध्ये, त्याच्यामुळे हे बीटी सोपं आहे आणि चांगली पद्धत आहे. परंतु निवळ बीटीवरच अवलंबून न राहता काय करायला पाहिजे की एकात्मिक कीड नियंत्रण, जे की हे 4 अवस्था आहे ना, दुसऱ्या 3 अवस्था, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कसं प्रतिबंध करता येईल जेणेकरून आळीच होणार नाही. नक्कीच. आपल्याला ही स्लाइड दिसते सर, काय सांगाल या स्लाइड विषयी? आता ही जी गुलाबी बोंडआळी आहे, तिची मादी सुरुवातीला पाते फुले आल्यानंतर ही काय करते, आपली जी गुलाबी बोंडआळी आहे ती फक्त आणि फक्त हे जे प्रोडक्टिव्ह जे पार्ट आहे, फुलं, पाते, बोंड, ह्याच्यावरच ती उपजीविका करत असते. बरोबर आहे. आता जसं दुसऱ्या आळ्या पानावर किंवा इतर भागावर प्रादुर्भाव करत असतात, हो हो. तर आता ही आणि सरकीवर आणि त्यातल्या त्यात कापसाच्याच पिकावर दुसऱ्या आळ्यांना दुसरे पर्यायी पीक आहेत. जसं की अमेरिकन बोंडआळी असेल, तिला हे आहे घाटी आळी म्हणतो, हरभऱ्यावर येते. खरं माझ्यासमोर जी स्लाइड दिसते ती घ्यायला हरकत नाहीये. त्याच्यात आपल्याला त्याचं प्रमाण हे लक्षात येईल शेतकरी बांधवांना त्या स्तंभातून. दाखवूया. आता ह्याच्यामध्ये ह्याचा प्रादुर्भाव झाला. आता हे वर्षनिहाय अमेरिकन संकरित कोरडवाहू कपाशीवर आम्ही 1980 पासून याचा अभ्यास केलेला आहे. तर ती मायनर पेस्ट होती. बरं. ती बी म्हणजे आखरी स्टेजमध्ये, जे कापूस वेचणीच्या वेळेस 2-3 वेचण्या झाल्यानंतर ती यायची. परंतु आता हे काय करायले शेतकरी, आता हे बीटी आल्यामुळे थोडं उत्पादन वाढलं. 22 लाख हेक्टरवरून 42 लाख हेक्टरवर त्याची लागवड होऊ लागली. मराठवाडा, विदर्भ असेल, खानदेश असेल, तर आता औरंगाबादचा काही इकडचा भाग, तर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बीटी आल्यामुळे लागवड करू लागले. परंतु त्याबरोबरच हे दुसऱ्या काही गोष्टी आहे की त्याच्यामुळं आपल्याला उत्पादन कमी होऊ लागलं. बरोबर आहे. आता आपण एक सगळ्यात महत्वाचं आहे की ही जी गुलाबी बोंडआळी आहे हिचं अनुमान फार महत्वाचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल सर? आता अनुमान म्हणजे फोरकास्टिंग आपण थोडक्यात म्हणूया किंवा मॉनिटरिंग म्हणू, हे फार महत्वाचं आहे. आता शेतकरी बांधव काय करतात, आळी अवस्थेमध्ये ज्यावेळेस बोंडामध्ये आळी गेल्यानंतरच त्याचं नियंत्रण करायचा प्रयत्न करतात आणि तेही रासायनिक कीटकनाशकावर. बरोबर आहे. परंतु ह्याच्या अगोदर आपल्याला त्याचं मॉनिटरिंग किंवा तुम्ही असं आता म्हणलं बाबा आकलन म्हणजे किंवा आधी ओळखायला कसं आधी पाहिजे, पहिल्या अवस्थेत ओळखणं तर महत्त्वाचं. आता ह्याच्या अगोदर आळीच्या अगोदर काय असतं, आळीच्या अगोदर कोश अवस्था असते. त्याच कोशातून पतंग निघाल्यानंतर ती अंडी घालते, है ना, आणि अंडीच्या नंतर आळी, असं 15 दिवसाचा कालावधी लागतो. त्यासाठी आपल्याला 15 दिवस आपल्याला त्या आळीला नियंत्रण करण्यासाठी असतात. आता जसं कामगंध सापळे लावून, हो, आपण ती स्लाइड पण आहे आपल्याकडे, दाखवूया प्रेक्षकांना आपण ती. कामगंध सापळे लावून काय म्हणतात सर? कामगंध सापळे लावून आपल्याला नर पतंग त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतात. जर आपल्याला 8 ते 10 नर पतंग जर 3-4 दिवस आले, तर आपल्याला असं लक्षात येते की आता बोंडआळी आपल्याला आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा मोठ्या प्रमाणावर येणार आहे. म्हणून आपल्याला ते कामगंध सापळे, आणि कामगंध सापळ्याबरोबरच आपल्याला प्रकाश सापळ्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे. कारण कामगंध सापळ्यामध्ये फक्त नर पतंग येत असतात, बरोबर, आणि प्रकाश सापळ्यामध्ये नर आणि मादी दोन्ही येतात. आणि मग आपण प्रकाश सापळ्याचं फक्त हे आहे म्हणजे परोपजीवी कीटकांना ऱ्हास करत असतं.
म्हणून रात्रभर लावायची नाही आहे. फक्त 2 तास, संध्याकाळी 6 ते 8 आणि सकाळी 4 ते 6 हे 4 तास जर आपण ज्यावेळेस कामगंध सापळ्यामध्ये 8 ते 10 पतंग आले की आपण प्रकाश सापळा लावायचा आहे. बरं बरं. आणि त्याच्यामुळं नर पतंगाबरोबरच मादीही पतंग त्याच्यात अट्रॅक्ट होतील आणि जवळजवळ 80 ते 90% आपल्याला त्याच्यापासून नियंत्रण करता येतं. बरं, आपल्याला एक फोन येतोय लक्ष्मण शिंदे यांचा नांदेडवरून. आपण त्यांचा फोन घेऊया, बघूया काय प्रश्न विचारतात. हॅलो हॅलो, लक्ष्मणजी प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतोय आमचा? हा, आवाज येतोय. तुम्ही दूरदर्शन संचाचा आवाज लक्ष्मणजी कमी करा, आमचाच आवाज आम्हाला ऐकायला येतोय. तुम्ही प्रश्न विचारा सलग. तुम्ही दूरदर्शन संचाचा आवाज कमी करा, आमचाच आवाज आम्हाला ऐकायला येतोय. तुम्ही प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, आपण आपल्या प्रश्नांकडे येऊया, कारण फोन कदाचित कट झालेला दिसतोय मला. आता सगळ्यात महत्वाचं, या बीटी कपाशीवर जी गुलाबी बोंडअळी येते ती येण्यामागे नक्कीच काहीतरी ठोस अशी कारणं असतील, की काहीतरी अट्रॅक्ट करत असणार किंवा काहीतरी कारण असेल. तर नेमकी काय कारणं आहेत की ज्या कारणाने ही बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळी मुळात येतेच? तर काय कारण आहे, काय सांगाल सर? हा, आता बीटी कपाशीवर हे जी गुलाबी बोंडअळी आढळून येण्याची जी काही कारणं आहेत, हे याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे आपले हे दीर्घकालीन जे वाढणाऱ्या जे संकरित वाणाचं आपण लागवड करत असतो, त्याबरोबरच आता दुसरे जे हे आहेत, व्यापारी संकुलन असेल किंवा कापसाचे जे कोठारे आहे, जिनिंग मिल्स आहे, ह्याच्यामध्ये किडकीसारखी मोठ्या प्रमाणामध्ये जुलै ऑगस्ट पर्यंत सुद्धा ते साठवून ठेवत असतात. आपण ती छान स्लाइडही तयार केली, दाखवूया प्रेक्षकांना आपण. त्याचबरोबर जणू विरहित कपाशीची, हे नॉन बीटी म्हणतो, म्हणजे आसरी तोळी लावण्याशिवाय बीटी कपाशी आपण लागवड केलेली आहे असल्यामुळे शेतकऱ्यांनी. आणि त्याचबरोबर ह्या एकात्मिक कीड नियंत्रणाचा अभाव, निवळ रासायनिक कीटकनाशकावरच हे अवलंबून राहतात शेतकरी. तर आपण रासायनिक कीटकनाशक फार कमी आणि नाही वापरले तरीच चालेल. सुरुवातीच्या कपाशीच्या वाढीच्या काळामध्ये रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहे, ह्या किडीच्या नियंत्रणासाठी अयोग्य कीटकनाशकाचा अतिरिक्त वापर, बरं, त्याचबरोबर हे युरियासारखी नत्रयुक्त खताचा अतिवापर, त्याचबरोबर आता ही सेंद्रिय बोंडअळीचं जे खाद्य आहे, मुख्य खाद्य म्हणजे कपाशीची सरकी आहे. आणि त्यात तेलाचे प्रमाण असंतृप्त स्निग्ध आम्ल म्हणतो आपण, आणि ते असल्यामुळं प्रथिनामध्ये प्रतिकार क्षमता ह्या लवकर आलेली आहे. ह्या गुलाबी बोंडअळीमध्ये प्रतिकार क्षमता लवकर आली आहे, दुसऱ्या बोंडअळ्यामध्ये आणखीन आलेली नाहीये. बरं, म्हणजे ही कारणं आहे की या कारणाद्वारे खऱ्या अर्थानं ही जी गुलाबी बोंडअळी आहे ती येते आणि आपल्या या कपाशी पिकाचा फार मोठ्या प्रमाणावर नाश ही करत असते. ही कारणं आपण सांगितली. आता एक गोष्ट नेहमी ऐकायला येते, फरदड, कपाशीची फरदड. नेमका काय प्रकार आहे हा फरदड? हा, आता शेतकरी बांधव काय करायले, आता पहिले जे पीक पद्धती होत्या त्याच्यात सोयाबीन, आता सोयाबीन आणि कापूस हे दोनच आहेत. ज्वारी वगैरे कमी लागवड करतात. आता ह्याच्यामध्ये हे नगदी पीक आहे कापूस, त्याच्यावर आणि हे बीटी आल्यामुळं थोडंसं उत्पादन वाढलेलं होतं मागच्या दशकामध्ये. परंतु आता ह्या 5-6 वर्षामध्ये बीटीवर म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आल्यामुळं कमी झालं. परंतु शेतकरी काय करायचे, एप्रिल मे पर्यंत सुद्धा हे कपाशीचं पीक घ्यायचे आणि लगेच प्री सिजनल पूर्व हंगामी कापूस लागवड करायची मेच्या आखरी आठवड्यामध्ये. बरोबर. हा, त्यामुळं हे जे जीवनक्रम पूर्ण होण्यास हे फरदड घ्यायला नाही पाहिजे. आता सध्या तरी कमी कालावधीमध्ये किंवा मध्यम कालावधीमध्ये येणारे जे वाण आहे, रस शोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकार असलेले वाण, ह्याचा वापर जर शेतकऱ्यांनी केला तर आपल्याला ह्या गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण करण्यासाठी मदत होतं. म्हणून फरदड म्हणजे पुढे घेणं, फरदड म्हणजे पुढे 2 महिने न घेणं. आपल्याला ज्ञानेश्वर पाटील यांचा फोन येतोय जळगाववरून, आपण तो फोन घेऊया. ज्ञानेश्वर पाटील यांचा फोन आहे. हॅलो, फोनचा आवाज, हॅलो. आपण फोन नंतर घेणार आहोत. या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत.
विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात मी स्वागत करते. आजचा विषय गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण समजून घेतो आहोत डॉक्टर शिवाजी तेलंग सरांकडनं. सर, फरदड हा विषय आपण सांगत होतात. आपण तो विषय पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने आपण शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा समजून सांगूया. फरदड विषय हा फरदड म्हणजे कसं आहे, आता कपाशी हे 150 दिवसाचं म्हणजे एक 5 महिन्याचं जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत आपल्याला येतं, समजा मध्यम ते जास्त कालावधीसाठी येणारे वाण, ठीक आहे. परंतु आता हे गुलाबी बोंडअळी हे आखरी स्टेजमध्ये येत असते, बरोबर आहे ना. त्यामुळं आहे ना, तर ते कमी कालावधीत येणारी लागवड करायला पाहिजे. बरोबर. आता हे जे आपण पाहिलं, हे बीटी कपाशीवरील जे आश्रयात्मक कपाशीची लागवड न केल्यामुळं, आहे ना, न केल्यामुळं काय होतं की आपण आश्रयात्मक ओळी लावाव्या 5% तरी, समजा बहुताली वगैरे लावाव्या असं त्याच्यात पाकेट येत होतं, पण शेतकरी ते लागवड करत नव्हते आणि सर्व जवळजवळ 99% बीटी कपाशीची लागवड होत आहे. त्यामुळं हे जे प्रतिकार क्षमता निर्माण होतं, आहे ना, म्हणून आश्रयात्मक ओळी लावणं हे तितकंच महत्वाचं होतं. आपल्याकडे दुसरी आश्रयात्मक ओळीची एक स्लाइड आहे, आपण ती पण दाखवूया. त्यात ती ओळ आता काय आहे ह्याच्यामध्ये हे ती- जे आश्रयात्मक ओळी लावलेले आहेत इकडचे 5% किंवा 10% प्रमाण, आता हे काय होतं, ही जी बीटी कपाशीवरील जी मादी आहे हो. किंवा नर आहे, तो ह्या आश्रयात्मक ओळी लावलेल्या असतील तर हे काय होणार, तिचं समागम होणार आणि त्याची जी प्रत्युत्पत्ती आहे ती रेजिस्टन्स होणार नाही आहे, प्रतिकारक्षम होणार नाही आहे. म्हणून हे आश्रयात्मक ओळी लावणं फार महत्वाचं आहे. बरं, आपल्याला प्रवीण मोरे यांचा फोन येतोय परभणीवरून. हॅलो हॅलो प्रवीणजी, प्रश्न विचारा. हा मॅडम, आता जे आमची बोंडाळी कापता भरपूर, हं, तर BG2 जागी BG3 कधी येईन आपल्याला? काय सांगाल सर? हा आता हे BG3, BG1, BG2, BG3 हे काही नाही आहे. BG3 वगैरे काही येणार नाही आहे. BG3 म्हणजे कसं आहे, ते विडीसाईड तणनाशकासाठी म्हणून आहे. आता BG2 आहे, आता हे BG2 ह्याच्यात काय, हे बॅसिलस थुरिंजिनिसिस आहे, ते Cry1AC Cry2AB आलं, हे झालं. आता ह्याच्यानंतर BG3 वगैरे काही येणार नाही आहे. आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करूनच या बोंडअळीचा नियंत्रण करणं भाग आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या गुलाबी बोंडअळीचा जो काही प्रादुर्भाव आहे, जो काही प्रभाव आहे, तो होऊ नये. मग त्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना असतील तर त्या नेमक्या काय आहे? त्या उपाययोजना फार महत्वाच्या आहे की ही अळी येऊच नये आणि तिनं नुकसान करू नये. काय सांगाल सर? आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आता ही अळी अवस्था ही घातक अवस्था आहे. ह्या अळी अवस्थेच्या जी काही 3 अवस्था आहेत, अंडी अवस्था आहे, पतंग अवस्था आहे आणि कोश अवस्था आहे. ह्या अवस्थेमध्ये हे जे आपलं एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती आहेत, आता याच्यामध्ये स्वच्छता मोहीम आहे, हो, ह्याच्यानंतर मशागतीच्या पद्धती आहेत, त्याच्यानंतर प्रतिकार वाणाचा वापर आहे आणि भौतिक पद्धती आहेत, यांत्रिक पद्धतीचा वापर आहे, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर आहे आणि जैविक कीड नियंत्रण आहे. तर ह्या सर्व गोष्टी योग्य वेळी वापरणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. नुसतं एकदाच ट्रायकोकास्ट लावले किंवा असं नाही जमत. ज्यावेळेस अंडी अवस्था आहे, त्या अंडी अवस्था केव्हा येईल की आपण कामगंध सापळे लावलेले असतात. कामगंध सापळे लावल्यानंतर आपल्याला जे पतंग 8-10 पतंग येऊ लागले की आता ती अंडी देणार आहे, हे आपल्याला त्याचं संकेत होतं आणि त्यानुसार आपल्याला हे ट्रायकोकास्ट जैविक कीड नियंत्रणाचा एक भाग आहे. त्याच्यानंतर अळीच्या पहिल्या अवस्थेमध्ये आपल्याला हे लिंबोळी आर्क सारखे वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर करणं फार महत्वाचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे जर आपण केलं, आता याच्यामध्ये स्वच्छता मोहीम आहे, आपल्यालाही पाहायचंय. आपण एक एक गोष्ट छान पद्धतीने समजून सांगूया. स्वच्छता मोहीम काय सांगाल सर? आता ह्या स्वच्छता मोहीम मध्ये हे जे सुरुवातीला हंगामाच्या सुरुवातीला जे आपली हे फरदड वगैरे असते, है ना, हे फरदड व्यवस्थितपणे स्लायडरनं किंवा लवकर समजा 6 महिन्याच्या अगोदर फरदड न ठेवता
ह्याची विल्हेवाट लावणे. सर आपण सांगूया स्वच्छता मोहीम विषयी. आपल्याला फोन आलाय, मगाशी आपला कट झाला होता ज्ञानेश्वर पाटील यांचा जळगाववरून. विचारा प्रश्न आपला. हॅलो, प्रश्न विचारा. टीव्ही सेंटरचा आवाज कमी करा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे मॅडम की जी बीटी कपाशी आहे ती मे महिन्यात लावायची का जून मध्ये लावलेली चांगली? काय आणि सांगाल? पूर्व पश्चिम लावायची का उत्तर दक्षिण लावायची? दिशा आणि कधी लावायची? हा, बरोबर आहे. आता सुरुवातीला आपण शेतकऱ्यांना सांगत होतो की पूर्व हंगामी कापूस लावा, कारण रस शोषण करणाऱ्या किडीपासून त्याचा आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करता येत होते. परंतु आता हे सेंद्रिय बोंडअळी हे मायनर पेस्ट होता, ते आता कसं व्हायला, याचं जीवनक्रम पूर्ण व्हायले फर्दर ठेवायल्यामुळं एप्रिल मे पर्यंत शेती काही पाण्याची व्यवस्था असेल तर ते लोक फर्दर ठेवायले आणि लगेच मे मध्ये लावायला. हे पहिलं आपण सांगत होतो लवकर लावा म्हणून, परंतु सध्या बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत आपल्याला जूनच्या 10 तारखेच्या नंतर लावणं, चांगला पाऊस पडल्यानंतरच. कारण कसं आहे, हे सुसायडल पॉप्युलेशन जे असतं, हे जे सेंद्रिय बोंडअळीचं पतंग ज्यावेळेस 8-10 दिवस ढगाळ वातावरण आणि 4-5 इंच पाऊस पडला व्यवस्थित आणि विस्तृत पाऊस पडला तर ते पूर्ण त्याच्यातून कोशातून पतंग निघतील आणि त्यावेळेस हे कपाशी राहणार नाही, त्याचे फुलं राहणार नाही, बोंड राहणार नाही. मग काय होईल, ते सुसायडल पॉप्युलेशन होईल आणि मग बोंडअळीचं नियंत्रण आपोआपच होईल. बरोबर. तर त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना हे बोंडअळीचं जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत 10 जूनच्या नंतरच पेरणी करणं फार आवश्यक आहे. 10 जून नंतर पेरणी महत्वाची आपण गोष्ट त्यांना सांगितली. आता स्वच्छता मोहीम या विषयावर आपण होतो की प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये स्वच्छता मोहीम अत्यंत महत्वाची आहे, ती नेमकी कशी राबवायची? तर या अगोदर त्यांनी दक्षिण उत्तर करावं का पूर्व हो, दिशा पश्चिम एक करावं, विचारली एक असा होती. एक हो. प्रश्न विचारलेला होता. तर आता त्याला सूर्यप्रकाश, आता हे कसं आहे, प्लांट टू प्लांट अंतर. आता हे कापसाचं तर सहसा 90/60, 4.5/1.5 असं करतो. आता हे पट्टा पद्धत वगैरे आहे, पण सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून, किंवा उतार जमिनीच्या उताराच्या नुसार, म्हणजे आडव्या दिशेने सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवून त्याची लागवड करणं महत्वाचं आहे. बरं. आता हे स्वच्छता मोहिमेचा जर आपण अभ्यास केला, मागील हंगामात जे काही फरदड वगैरे ठेवलेले असतात त्या व्यवस्थित त्याचं विल्हेवाट लावणं. आता शेतकऱ्या किडक्या जो कापूस असतो, जर ते जाळण्यासाठी मोठे मोठे ढीग लावून ठेवतात, तर ते किडलेल्या कापसामुळे काय होतं, ते पतंग अवस्था सुप्त अवस्थेमध्ये जातं आणि पाऊस पडला की त्याच्यातून पतंग निघतो आणि मग कपाशीचे शेत हुडकत, म्हणजे शोधत ती मादी फिरत असती. आणि त्याच्यानंतर आपले हे जे जिनिंग मिल्स आहे, त्या जिनिंग मिलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर किडकीसारखी साठवलेली असते आणि ते मग पावसाळ्यामध्ये त्याचा ते तेल वगैरे काढतात किंवा जीन करतात. तर ते हे किडकीसारखी साठवल्यामुळं 4-4, 5-5 किलोमीटर पर्यंत हे मादी जाऊन त्या शेत शोधत असतं आणि अंडी देत असतं. म्हणून या जिनचना इन्स्ट्रक्शन देणं किंवा तिथं कामगंध सापळे लावणं आणि तिथं कामगंध सापळ्याबरोबरच प्रकाश सापळे सुद्धा लावणं फार महत्वाचे आहे. एक फोन येतोय, आपण मी तुम्हाला मध्ये थोडं थांबवते, आपण याविषयी बोलूच. या हिरासिंग जाधव यांचा यवतमाळ या ठिकाणाहून फोन आहे. हिरासिंगजी, आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न विचारा आणि दूरदर्शन संचाचा आवाज कमी करा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की कोरडवाहू मध्ये बोंडअळी येते का? आणि कोरडवाहू मध्ये बोंडअळी येते का? बोंडअळी येते का? आणि बोंडअळी येत नसेल तर ओलितामध्ये येते का? काय सांगाल सर? आता कोरडवाहू असेल किंवा ओलिताखाली असेल कापूस, ती बोंडअळीचा जीवनक्रम ज्यावेळेस पूर्ण होतो त्या ह्याच्यातून कोशातून पतंगातून मग तिथं जर अवेलेबल असेल, कोरडवाहू असेल किंवा ओलीत असेल, तर तिथला काही ते कोरडवाहू किंवा ओलीत असं पाहत नाही. परंतु ओलीत ठेवल्यामुळे हे फर्दर ठेवायलो ते नुकसानकारक आहे. आणि सगळ्यांनी जर कोरडवाहू घेतले 4-5-6 महिन्यामध्ये जर ते उपटून टाकलं तर त्याचा चांगला उपयोग आपल्याला नियंत्रण करता येतो. आपण कामगंध सापळे आणि प्रकाश सापळे या दोन गोष्टी सांगत होतात, काय सांगाल? कामगंध सापळे आणि प्रकाश सापळे ह्याचं कोरिलेशन आहे.
म्हणजे कसं, आपण नुसते कामगंध सापळे हे फक्त मॉनिटरिंगसाठी किंवा आपल्याला संकेत दाखवतात की बाबा आता बोंडअळी येणार आहे, परंतु प्रकाश सापळे कामगंध सापळ्यामध्ये फक्त नर पतंगच येत असतात आणि प्रकाश सापळ्यामध्ये मादी आणि नर येतं, म्हणून त्याचं चांगल्या प्रकारे कंट्रोल होतं. परंतु प्रकाश सापळ्यामध्ये परोपजीवी कीटक सुद्धा अट्रॅक्ट होतात आणि ते मरतात समजा, म्हणजे त्याचा ऱ्हास होतो. ते आपल्याला करायचं नाही. किंवा जे आपल्याला प्रादुर्भाव न करणारे सुद्धा किडी असतात, पाण्यामधले ज्वेल बिटल्स असतील किंवा फुलपाखरं असतील, अशा असंख्य किडी त्या लाईट ट्रॅपकडे, प्रकाश सापळ्याकडे आकर्षित होतात. बरं. परंतु मग आपल्याला त्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाही. म्हणून आपल्याला ज्या वेळेस कामगंध सापळ्यामध्ये नर पतंग आपल्याला 8-10 दिसू लागले, त्याच दिवशी 2 तास, संध्याकाळी 6 ते 8 आणि सकाळी 4 ते 6, ह्या 4च घंटे आपल्याला त्याच मर्यादित काळापर्यंत लावायचे. कारण परोपजीवी कीटक सुद्धा मरणार नाहीत आणि आपल्याला जी काही बोंडअळ्या आहेत, आता निवळ सेंद्रिय बोंडअळीच नसून त्या प्रकाश सापळ्यामध्ये दुसऱ्या बोंडअळ्याचे सुद्धा पतंग अट्रॅक्ट होतात आणि मादी आणि नर दोन्ही होतात. म्हणून हे विशिष्ट कालीन आपल्याला प्रकाश सापळ्यांचा आणि कामगंध सापळ्यांचा वापर करणं आवश्यक आहे. गुलाबी बोंडअळीच्या आपण नायनाट करण्यासाठी किंवा ती येऊच नाही म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्यात त्या आणखीन आहेत, जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर आज आपण डॉक्टर शिवाजी तेलंग यांच्याशी चर्चा करतो आहोत. सर, प्रतिबंधात्मक उपायांमध्ये एक मशागतीय पद्धत फार महत्वाची आहे, तर तिच्याविषयी काय सांगाल? हा, बरोबर आहे. आता आपण स्वच्छता मोहीम पाहिली. हो. याच्यामध्ये स्वच्छता मोहीममध्ये जे काही राहिलेले अवशेष आहेत त्याचा आपण नाश करायला पाहिजे आणि बांधावरील जे काही हे आहेत तण वगैरे, या दुधीसारखे, रानभेंडीसारखे, रुचकीसारखे हे तणांचा नाश करायला पाहिजे. आणि त्याबरोबरच हे सुप्तावस्थेमध्ये ही बोंडअळी म्हणजे कोश अवस्थेमध्ये, सुप्तावस्थेमध्ये शेतामध्ये जे किडक्यासारख्या बोंड पडलेले असतात ना, तर याच्यामध्ये ते तग धरून बसलेले असतात. मग ह्यांना आपण नाश कसं करायचं, तर मशागतीच्या पद्धती म्हणजे खोलगट नांगरटी करायला पाहिजे. म्हणजे हिवाळी नांगरट म्हणतो आपण. त्या नांगराच्या साह्यानं खाली जे कोश जमिनीमध्ये असतात ते वर येतील आणि उष्णतेमुळं आणि काही पक्षी सुद्धा त्याचा भस्त करत असतात, म्हणजे खात असतात, भक्षण करत असतात. म्हणून पक्षी सुद्धा आपल्याला मदत करत असतात ते बोंडअळीचं कोश अवस्था नष्ट करण्यासाठी. किंवा एखाद्या वेळेस त्याच्यातून पतंग निघालेले असतात. तर ह्या अशा अळी शिवाय जे दुसरे अवस्था आहे तर ते आपल्याला खोलगट नांगरट करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आंतरमशागत, जे की कोळपा आहे किंवा आपण मशागतीच्या जे निंदणी आहे, याच्याद्वारे सुद्धा आंतरमशागतीमध्ये आपल्याला सुद्धा त्याचा काही प्रमाणामध्ये नाश करता येतो. बरं, एक प्रतिकारक वाणाचा वापर करणं ही तितकंच गरजेचं आहे. काय सांगाल सर याविषयी? आता बीटी कपाशीचे प्रतिकार वाणाचा वापर, तर ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेलं आहे. आता हे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत किंवा बोंडअळ्या. आता बोंडअळ्यासाठी तर असं प्रतिकारक्षम असं वाण राहत नाही, तरीही पण त्या वाणामध्ये प्रतिकार क्षमता असते. त्याच्यामध्ये काही गुणधर्म असतात की बाबा किडी एकदम त्याच्यावर अट्रॅक्ट होणार नाहीये. आता काही लसलशीत वगैरे आपण युरिया वगैरे टाकतो आणि मग त्याच्यात लुसलुशीतपणा आलं की त्याच्यात जास्त किडीचं प्रमाण होतं. आता प्रतिकार वाणामध्ये निवडताना कोरडवाहू आहे किंवा बागायती लागवडीचा प्रकार, या वाणाचे गुणधर्म विचार करायला पाहिजे. आता वाण जर समजा काही लवकर येणारी वाण असतात, काही दीर्घकालीन वाण असतात आणि मध्यम कालावधीचे 150 ते 160 दिवस. तर ते आता सध्या आपल्याला कमी कालावधीचे आणि मध्यम कालावधीचे वाण वापरणं महत्वाचं आहे. सर सर काय सांगत होतात? याच्यामध्ये विद्यापीठ 6 ते 7 वर्ष, आता आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं NHS 44 हे 25 वर्ष शेतकऱ्यांचं चाललं. नंतर बीटी आल्यानंतर ते थोडं मागं पडलं. आता त्याच्यामध्ये बीटी सुद्धा घालण्यात आलं, म्हणजे इंजेक्ट करण्यात आलेलं आहे.
तर ते शेतकऱ्यांना आता उपलब्ध मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरं त्याची साईज थोडी लहान आहे, परंतु आता मोठ्या साईजचं सुद्धा बीजी असलेलं कपाशी आपल्या विद्यापीठाकडून होणार आहे शेतकऱ्यांना. आपल्याला एक मिळणार आहे. फोन येतोय, तो फोन आपण घेऊया. तुळशीदास काळे यांचा यवतमाळवरून फोन आहे. हॅलो. हॅलो. हा, विचारा प्रश्न. हॅलो. आपण प्रश्न नमस्कार विचारा. मॅडम. हा, नमस्कार. आणि तुळशीदासजी, जेव्हा कधी फोन कराल ना, आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्ण बंद करत जा आणि सलग प्रश्न विचारत जा. विचारा प्रश्न. हो. हा, प्रश्न विचारा. हो. तर ते आता तुम्ही सांगितलं ना कार्यक्रमात, हम्म. आता कार्यक्रमात सांगितलं ना तुम्ही जूनच्या समोर म्हणजे कापसाची लागवड करण्यास सुरुवात करायची. तर ते म्हणलं जूनच्या समोर किती तारखेला लावायला लागते म्हणलं कापूस. आणि ते आता मी पराठी उपटायलो, हम्म. तर त्या पलाटीच्या बुडाला तांबडीची किडे आहेत की नाही, ती जास्त आहेत. बर तर त्याच्यासाठी म्हणलं काय उपाय सांगा. बर. गेल्या वर्षी मला तेवढ्याच कापसाला 18 क्विंटल कापूस झालता आणि यंदा 7 क्विंटल झाला कापूस. ठीक आहे. तारीख त्यांनी विचारली आणि त्यांची जी समस्या आहे ती काय सांगाल सर? आता ते जूनच्या नंतर, जून म्हणजे तर आपण मागे उल्लेख केल्याप्रमाणे जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर हे कोशातून पतंग निघतात आणि ते सुसायडल पॉप्युलेशन होतं. आता ह्यांनी सुरुवातीला लागवड केली असेल आणि आता हे आता सध्या ते फर्दर आतापर्यंत ठेवलेले आहे, जानेवारी पर्यंत सुद्धा. आता 21 तारीख आहे. तर ते त्याच्यामुळे काय होतं, काही शेतकरी पाणी देतात आणि ते ठेवतात आणि त्यामुळे या गेल्या वर्षी आखरी स्टेजमध्ये नोव्हेंबरच्या एंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बोंडअळी 70-80% प्रमाण तिचं होतं या वर्षी सुद्धा. परंतु 1-2 वेचण्या चांगल्या झाल्या, ज्यांनी लवकर म्हणजे 10 जूनला कापूस लागवड केलेली आहे आणि लवकर येणारे वाण वापरलेले आहेत. तर असं लवकर येणारे मध्यम कालावधीचे वाण त्यांनी वापरून 10 जूनच्या नंतर पाऊस व्यवस्थित झाल्यानंतर, 10 जूनमध्ये नाही, पाऊस चांगला झाला आणि एक मग 10 ते 15 दिवसाला ते लागवड करणं महत्वाचं आहे. आणि त्यांनी मुळाला काहीतरी लाल प्रकारची जी काही कीड लागली. आता हे जास्त दिवस ठेवल्यानंतर त्याच्या लाल्या रोग म्हणतो आपण, किंवा याच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते किंवा जास्त युरिया वापरल्यामुळं आहे ना, तर ते त्याला आता काही पर्याय नाही. आता ते उपटून त्याला चांगलं कंपोस्ट खड्ड्यांमध्ये कडून त्याचं विल्हेवाट लावणं महत्वाचं आहे. आपण प्रतिबंधात्मक योजनेमध्ये आपले बरेच मुद्दे आहेत, आपण ते सांगूया. भौतिक पद्धत काय सांगाल सर याविषयी? आता भौतिक पद्धतीमध्ये आता पिकाचं फेरपालट. आता शेतकरी काय करायले, पहिलं काय होतं, आपण ज्वारी, भुईमूग असे वेगवेगळे पिकं घेत होतो, तर पिकाचा फेरपालट करणं महत्वाचं आहे. आता याच्यानंतर एकदाच सगळ्या गावातील लोकांनी एकदाच लागवड करणं महत्वाचं आहे. पेरणी अगोदर किंवा नंतर खतं जी आहे तर ती अगोदरच खतं देणं महत्वाचं आहे, किंवा युरियाचं कमी त्याच्यामध्ये वापर करणं. आता आंतरपिकं आहेत, तूर, मूग, उडीद सारखे, हे सुद्धा आंतरपिकं घेणं. तर अशा प्रकारे आपल्याला या भौतिक निंबोळी अर्काचा वापर करणं, निंबोळ्या जमा करणं, हे भौतिक पद्धतीमध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. यांत्रिक पद्धतीचा वापरही तितकाच परिणामकारक ठरू शकतो, नाही का? काय सांगाल? हा, आता यांत्रिक पद्धती म्हणजे आता हे कामगंध सापळे, याच्यामध्ये प्रकाश सापळे आहे, चिकट सापळे आहेत. चिकट सापळ्यामध्ये डेल्टा ट्रॅप्स आहेत. आता ह्याच्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीसाठी आपल्याला चांगलं उपयोगी होतात. आता या कामगंध सापळ्यामध्ये किंवा औष्णिक ऊर्जेवर, सौर ऊर्जेवर चालणारे सुद्धा सापळे आहे. तर ह्यांचा पतंग अवस्थेमध्ये ह्याचा आपल्याला त्या किडीचा नाश करता येतो. बरं, आता पुढची जी आहे वनस्पतीजन्य आपण जी पद्धत सांगितली, यांत्रिक पद्धत, तर सर याविषयी थोडं सांगा ना. हा, आता वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा जास्तीत जास्त वापर करणं. आता वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये हे लिंबोळी म्हणतो आपण, त्या लिंबोळीचं पावडर आणि लिंबोळी आर्क हा महत्वाचा आहे. तो पीपीएम मधला नव्हे, 1500 पीपीएम, 3000 पीपीएम, त्या पीपीएम पेक्षा आपल्याला लिंबोळी 5 किलो लिंबोळीचा भरडा केला. आता हे आमच्या ट्रायबल एरियामध्ये किनवट भागातील महिला आहेत, त्या स्वतः जमा करून त्या आम्ही एक आस्था प्रोजेक्ट म्हणून राबवला किनवटमध्ये. तर तिथं 3 वर्ष, पहिल्या वर्षी आम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण आलं नव्हतं, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या वर्षानंतर
विदाऊट केमिकल म्हणजे कुठल्याच प्रकारचं रासायनिक कीटकनाशक न वापरता चांगल्या प्रकारे तिथं 12-12 क्विंटल पर्यंत उत्पादन आलेलं आहे आष्टामध्ये. बरं. तर हे ट्रायबल एरियामध्ये आम्ही प्रोजेक्ट घेतलेला होता मागे. तर ह्या लिंबोळीचं एवढं महत्व आहे आणि ह्याचं नीम तेल, त्याच्यानंतर करंज आहे, महुआ आहे, रिठा आहे, आणोना आहे. दानोना म्हणजे हे आपल्या सीताफळाचं आहे. बरं. त्यांचं आता बरेच शेतकरी दशपर्णीचा सुद्धा वापर करत आहेत. तर अशा वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा 5% प्रमाणे आपण जर वेळोवेळी फवारणी केली पहिल्या स्टेजमध्ये, जे पहिला इन्स्टार असतो अळीचा, तर त्याच्यामध्ये आणि अंडी अवस्थेमध्ये, अंडी अवस्था ते चांगले उगवत नाही. म्हणून ह्या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा जास्तीत जास्त वापर करणं कीटकनाशकाशिवाय तरच आपल्याला चांगल्या प्रकारे याच्यावर नियंत्रण करता येतं. सखा हरी घुले अहमदनगर इथून कॉल करतात, आपल्याला फोन करतायत. विचारा आपला प्रश्न. सखा हरी घुले यांचा फोन आहे आपल्याला. हॅलो. हॅलो मॅडम. हा बोला. माझा प्रश्न असा आहे मॅडम की 2-3 वर्ष एका जागेवर पीक घेतलेलं कपाशी, यंदा जर घेतला त्याच्यात प्रमाण येऊ शकतं का? 2-3 वर्ष एकाच जागेवर पीक घेतलं असं त्यांचं अच्छा, म्हणणं आहे. ठीक आहे ठीक आहे. हा, तर ते पिकाचा फेरपालट करणं, कारण तुम्ही त्याच ठिकाणी जर कापूस घेत असाल तर त्या बोंडअळीला खाद्य होतं ना, आयतं खाद्य होतं. बरं. हा, आणि त्याच्यामुळं फेरपालट केला तर तिची जी जीवन अवस्था आहे, कोश अवस्था आहे, समजा आपण आता पंजाबमध्ये पहा तुम्ही, पंजाबमध्ये कापूसानंतर गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. पूर्ण कापूस काढून ते नंतर गहू घेतात आणि मोठ्या प्रमाणावर तिकडे बोंडअळी नाहीये. आपल्या इकडे काय करतो, कापसाचे 4 पैसे मिळाले आणि म्हणून आपण कापसावर कापूस घेतो. आता या किन्नौर भागामध्ये वगैरे तिकडं ज्वारी वगैरे लावत नाही, कारण ते गायी, रानगाई वगैरे असतात, असं काहीतरी प्रॉब्लेम आहे तिकडे, मग ते कापसावर कापूस लावतात. म्हणून ह्या बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणून पिकाचा फेरपालट करणं फार महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर ही गुलाबी बोंडअळी जी त्रासदायक ठरते ती कमी त्रासदायक ठरेल अशी आशा आहे. या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. जैविक कीड नियंत्रण याद्वारे सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने या गुलाबी बोंडअळीचं आपण नियोजन करू शकतो किंवा तिला आपण रोखू शकतो. काय सांगाल सर याविषयी? हां, आता हे जे आपण आता पाहिले वनस्पतीजन्य कीटकनाशक वगैरे, आता हे एक एकात्मिक कीड नियंत्रणाचाच भाग आहे, जैविक कीड नियंत्रण. याच्यामध्ये आता अंडी अवस्थेमध्ये ट्रायकोग्रामा आहे ना, ट्रायकोग्रामा ही अंडी अवस्थेमध्ये त्याच्यावर उपजीविका करते. रोगस अलिगरिन्सिन सारखे आळीच्या अवस्थेमध्ये त्याच्यावर उपजीविका करते. आता ह्याच्यानंतर क्रायसोपा, लेडीबर्ड बिटल आहे, सिरफिड माशी आहे, पेंटॅट्युमोड ढोकून आहे. तर हे सर्व परभक्षी किडीक आहेत. बरं. हे अंडी आणि आळी आणि कोश अवस्था म्हणजे ह्यावर सुद्धा पक्षी वगैरे. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला जैविक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये त्याचा उपयोग करून घेता येतं. बरं, हे जे मित्र किडी आहेत तर या मित्र किडींविषयी काय सांगाल, त्यांच्या निर्मितीविषयी काय सांगाल सर? हा, आता हे जी निर्मिती आहे, आपण ह्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा, हे क्रायसोपा, हे जे 2 किडी आहे, तर हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याची निर्मिती करू शकतो. आता अंडी तयार करणं ह्याचं एक कॉर्शेरा म्हणून आहे, तर त्याची एक अंडी तयार करणं फार महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला ज्वारीचा भरडा किंवा धान्याचा भरडा हे फक्त लागतं. त्याच्यामध्ये फक्त ईस्ट लागतं 1-2 ग्रॅम एका 2.5 किलोमध्ये आणि अर्धा ग्रॅम स्टेप्टोमायसिन. बरं सर. हे 2 गोष्टी लागतात. आणि त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, कॉर्शेराची अंडी 5.5 सीसी जर आपण अंडी घेतली तर आपल्याला 1.5 ते 2 सीसी अंडी मिळू शकतात 2.5 किलो भरड्यापासून. बरं. आणि ती आपल्याला कॉर्शेरा, क्रायसोपा आणि ट्रायकोग्रामा याच्यासाठी उपयोगी होतात. आणि हे ट्रायकोग्रामा आणि क्रायसोपा हे 2 आपल्याला चांगल्या प्रकारे जैविक कीड नियंत्रणामध्ये ह्या किडीचा उपयोग करून घेता येतं. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, बेंगलोरला NBIR मध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं. धुळ्याला आपले एक संस्था आहे, तिथं मोठ्या तक्ता पण आहे आपल्याकडे त्याचा. हा. तर ह्याच्या मोठ्या प्रमाणावर आता जैविक कीड नियंत्रणाचा
उपलब्धता होत नाही म्हणतात. आता धुळ्याला होतं, तिथं यवतमाळला हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर ट्रायकोगार्डची निर्मिती केली जाते. आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये केली जाते, अकोला कृषी विद्यापीठामध्ये केली जाते, कृषी विभागामध्ये नांदेडला कृषी विभागामध्ये सुद्धा या ट्रायकोग्रामाची उत्पत्ती केली जाते. त्याच्यानंतर निंबोळी पेंड, निंबोळी तेल ह्याच्यासाठी सुद्धा मोठमोठ्या आता काही लोक त्याच्यात इंटरेस्ट होणार आहे. आम्ही त्यांना ते ट्रेनिंग दिलेली आहे ह्या सर्व जैविक कीड नियंत्रण आणि निंबोळी अर्क तयार करण्यासाठी. नक्कीच. आता रासायनिक कीटकनाशकाचा अवास्तव असा वापर हा केला जातो, मग त्याचे दुष्परिणामही तितकेच घातक आहेत. तर ते दुष्परिणाम नेमके काय आहे, काय सांगाल सर? आता कीटकनाशक म्हणजे कसं आहे, ही समूळ नष्ट करणारी प्रक्रिया नाही आहे. कीटकनाशकामुळे एक 10 दिवस 15 दिवस त्याचं कंट्रोल होऊ शकतं, परंतु हे जी एकात्मिक कीड नियंत्रण आहे, जैविक कीड नियंत्रण आहे, ती प्रदीर्घ काळापर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. ती आपल्याला 2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगला उपयोग होऊन देतो. आता ह्याच्यामध्ये ह्याच्या अयोग्य वापरामुळं म्हणजे जास्त हे केल्यामुळं काय नुकसान होतं, किडीमध्ये कीटकनाशकाविरुद्ध निर्माण होणारी प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे. ह्याच्यामध्ये दुर्लक्षित किडी मुख्य किडी झालेली आहे. त्याच्यानंतर कीटकनाशकाच्या खाद्यान्नातील अवशेष ह्याचा सुद्धा आपल्या वातावरणामध्ये प्रदूषण होतंय, मित्रकिडीचा संहार होतो, आरोग्यविषयक मोठ्या प्रमाणावर धोके निर्माण होतात, त्या निसर्गाचा असमतोल राखला जातो. बरं, म्हणून ह्या रासायनिक कीटकनाशकं बंदच करायला पाहिजे. आता हा कापूस जिनिंग मिल किंवा व्यापारी संकुल या ठिकाणी याचा प्रादुर्भाव आढळून येतो, मग त्यासाठी काय उत्तर आहे सर आपल्याकडे? आता हे कापूस जीनवाले आता सुद्धा कापूस मोठ्या प्रमाणावर शेतकरी विक्री करत आहे. आता हे 2-3 महिने चालतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की पतंग अवस्थामध्ये, कोश अवस्थेतून पतंग अवस्था आणि ते त्याला प्रतिकूल हवामान असले की ते ह्याच्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये जातात. ह्याच्यासाठी आपल्याला कामगंध सापळ्याबरोबरच लाईट टॅप, एकाच जिनिंग मिलमध्ये 4 प्रकाश सापळे लावणं आणि त्याच्यानंतर कमीत कमी 2 कामगंध सापळे लावणं महत्वाचं आहे. कामगंध सापळ्यामध्ये हे दिसायला लागले की प्रकाश सापळे चालू करायचे. तर ह्या असं जर केलं आणि तर आपल्याला या जिनिंग मिलमध्ये सुद्धा आपल्याला त्याचं नियंत्रण करता येतं व्यवस्थित. सर, गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन हे तितकंच महत्वाचं आहे आणि अधिक उत्पादन येणं हे त्याहून जास्त महत्वाचं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी सारख्याच प्रमाणात महत्वाच्या आहेत. तर त्यासाठी काही सूत्री आहे का, काही पंचसूत्री देता येईल का, काय सांगाल? गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापन अधिक उत्पादनासाठी आपल्याला एक पंचसूत्री म्हणता येईल. आता कापूस पीक म्हणजे एक फर्दर ठेवू नये, डिसेंबर अखेर किंवा जानेवारी मध्यापर्यंत काढायला पाहिजे. कमी आणि मध्यम कालावधीचे वाणाचा निवड करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये निंबोळी अर्काची जास्तीत जास्त फवारणी करायला पाहिजे आणि ट्रायकोग्रामा बॅक्टेरी या मित्रकिडीचा अंडी अवस्थेमध्ये उपयोग करायला पाहिजे आणि कामगंध सापळ्यांचा आणि प्रकाश सापळ्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीनं ह्या आपल्या पंचसूत्रीचा उपयोग करून चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येतं. आता ही जी गुलाबी बोंडअळी आहे, हिचा म्हणजे प्रतिबंधात्मक पूर्ण उपाययोजनेसाठी कृषी विद्यापीठाने आजवर अनेक उपक्रम राबवलेले आहेत. तर ते उपक्रम आपण सांगा. आपण एक स्लाइड मी दाखवत जाते, वेळ आपल्याकडे कमी आहे, तर ते उपक्रम आपण सांगावे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये हे पहा, आपल्या स्लाइडवर आपल्याला दिसेल माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आमचं हे जे हे आहे ना पोस्टर, याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे आम्ही पुस्तिका तयार केलेल्या आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये दुसरा 5 राज्यातून शास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्रावर पहिला प्रथम येऊन तिथं आम्ही काय योजना करायला पाहिजे पुढे, तर ह्याचं सुद्धा आम्ही कार्यशाळा घेतलेली आहे. त्याच्याबरोबरच आता हे पीबी रोप आम्ही आमच्या मध्यवर्ती क्षेत्रावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचं इथं राबवलेलं आहे. 50-50 एकरवर हे 2 घेतलेलं आहे. तर पीबी रोप म्हणजे जसे हे कामगंध सापळ्यासारखंच आहे आणि ह्याला
हे नर पतंग अट्रॅक्ट होत नाही इकडे, ते गुंग असं फिरून ते बाहेर जातात. म्हणून हे बी चांगल्या प्रकारे एकात्मिक कीडमध्ये आपल्याला वापर करता येते. आता ह्याच्यामध्ये आम्ही 16-17 सण 2017-18 पासून हे वेगवेगळे विविध कार्यक्रम राबवलेले आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या मोहीम राबवलेल्या आहे. या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन आम्ही हे देशी कॉटनचं पुनर्जीवन करण्यासाठी काळे सारा घेतलेली आहे. त्याच्यामध्ये याची जी किसान हे आहे, किसान भारती रेडिओवर सुद्धा आम्ही प्रोग्राम घेतो. आता दूरदर्शनवर तर आम्ही घेतोच. आता हे चिन्नाबाबू आमचे CICRचे चिन्नाबाबू नाईक हे सुद्धा वेळोवेळी आमच्या इकडे येऊन त्यांना मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत असतात. आम्ही हे प्रोजेक्ट राबवलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 गावं आम्ही निवडून त्यांना निविष्ठा देतो. हे एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीच्या ट्रायको कार्ड्स असतील, कामगंध सापळे असतील, तर हे आणि ह्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना आम्ही ट्रेनिंग कार्यशाळा मोठ्या प्रमाणावर आम्ही राबवलेलं आहे मॅडम. नक्कीच. आणि जर आपल्याला कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, हे आपले वेगळे वेगळे विद्यापीठानं राबवलेले कार्यक्रम आपण हे स्क्रीनवर बघतो आहोत की वेगळे कार्यक्रम राबवलेत. अनेक कार्यक्रम राबवले जेणेकरून ही जी नुकसान देणारी जी गुलाबी या फोटोविषयी काय सांगाल सर? ही स्लाइड कसं? ते या वर्षाची आहे बघा तुम्ही. तिथे त्याच्यामध्ये पतंग निघालेले आहेत. कारण नंतर ढगाळ वातावरण आलं ना, बरोबर, 15 दिवसाच्या खाली, तर त्या ढगाळ वातावरणामुळे त्या कोशातून पतंग बाहेर आली. नक्कीच. आणि आता कापूस होता, त्या कापसावर त्याने मादी अंडी द्यायली आणि तिथं आणखीन 100% म्हणजे पुढचं नुकसान हे त्या याच्यातनं सुरू झालं. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. काय संदेश द्याल आपण शेतकरी बांधवांना? तर शेतकरी बांधवांना मला एवढंच संदेश द्यायचा आहे की केवळ रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता ह्या एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीच्या सर्व आणि योग्य वेळी याचा चांगल्या प्रकारे जर वापर केला तर शेतकरी बंधूंना ह्या बोंडअळीला आपल्याला व्यवस्थित चांगलं नियंत्रण करता येतं. नक्कीच. आपण आज इथे आलात आणि खूप बारकावे या सगळ्या अभ्यास करून नीटपणे समजावून सांगितले, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, पुढच्या गुरुवारचा जो आपला कार्यक्रम आहे तो आता लक्षात घ्या. पुढच्या गुरुवारी 28 जानेवारी 2021ला कांदापात उत्पादनासाठी उपयुक्त जंगली प्रजाती याविषयी डॉक्टर विजय महाजन, कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय पुणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि पुढील आठवड्याचा जो काही विषय आहे त्यासाठी प्रश्न जर आपल्याला विचारायचे असतील तर आपण आम्हाला व्हॉट्सअप करू शकतात आणि ईमेलही पाठवू शकतात. व्हॉट्सअप नंबर आहे 9690 23081 आणि ईमेल आयडी आहे ddmumbai.krishi@gmail.com. आणि काही कारणास्तव आज आपण आमचा हा कार्यक्रम बघू शकला नसाल तर फेसबुक, यूट्यूब आणि पोर्टलवर आपण बघू शकतात. आणि DD सह्याद्री ट्विटरही आपण बघू शकतात कृषी दर्शन कार्यक्रमासाठी. आणि आजचा जो काही हा विषय होता तो अत्यंत महत्त्वाचा विषय आम्ही आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन हे शक्य आहे जर आपण पहिली अवस्था तिची बघितली आणि ती लक्षात घेतली आणि त्याच वेळेस आपण जर त्याचा प्रतिबंधात्मक उपाययोजना केला तर हे नियोजन शक्य आहे आणि आपल्याला होणारा जो तोटा आहे तो टाळणंही शक्य आहे आणि आपण तो टाळाल. आजच्या कार्यक्रमातनं आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.